काय म्हणते, एक नळ एक टाकीत 10 तासात भरतो. एक टाकी आपली, हा एक नळ आहे ए, जो हा पूर्ण टाकी आहे की नाही, हे भरतो 10 तासात. ए नळ हा एक टाकी 10 तासात भरतो. बी नळ ती टाकी 15 तासात रिकामी करते. इथे एक नळ लावलाय, तो जर चालू केला तर तो 15 तासात टाकी रिकामी करते, रिकामी. आणि हे काय झालतोय, भरतोय. दोन्ही नळ एकाच वेळेस सुरू केले तर ती टाकी भरण्यास किती वेळ लागेल? सोपा प्रश्न आहे. जर एका नळाला ए नळाला 10 तास भरायला लागतील तर एका तासाला तो किती टाकी भरेल? 1/10. हे पटतंय का मला सांगा? 10 तासात नळ टाकी पूर्ण भरायचे तर एका तासात किती नळ टाकी भरणार आहे? 1/10. त्याचप्रमाणे जर 15 तासात पूर्ण टाकी रिकामी करत असेल तर एका तासात टाकी किती रिकामी होईल? 1/15. एक जण भरतोय, एक जण खाली काढतोय, म्हणजे मला काय करावं लागेल? ह्यांची वजाबाकी करावं लागेल. एक जण भरणारा आणि त्यातून एक जण रिकामा करणारा. किती येते? म्हणजे मला एका तासामध्ये टाकी किती भरली जाईल हे कळणार आहे. कारण की दोन्ही नळ एकाच वेळेस चालू केलेत. एक नळ भरतय, एक नळ कमी करतय, म्हणजे काढून टाकते. म्हणजे भरणं काढणं चालू आहे. मग एका तासामध्ये भरणं काढण्यातलं मला डिफरन्स काहीतरी राहील आणि तेवढी टाकी भरली जाईल एका तासाला. म्हणजे हे वजाबाकी करतो आपण. चला काय करा, 15 - 10 भागिले 15 गुणिले 10. ते एकच गुणाकार केला. 15 - 10 5 आणि हे 15 गुणिले 10. 5 × 5 5 × 15 1/30 आलं. हे काय झालं, एका तासात जेव्हा दोन्ही नळ चालू करतो तेव्हा 1/30 भाग टाकीचा भरला जातो. तर किती तासात पूर्ण टाकी भरली जाईल याचं उलट करायचं असतं. 1/30 एका तासाचं असेल तर 30 तासात टाकी पूर्ण भरली जाईल. जसं आपण याचं केलं, 10 तास भरायला लागत होते तर एका तासाला किती? 1/10 किती टाकी भरली जाईल, आपण उलट केलं होतं. त्याचप्रमाणे आपल्याला कळालं एका तासाला एवढी टाकी भरली जाते, तर टोटल किती वेळ लागेल? उलट करायचं. 30 तासात. उत्तर आहे का? यस. ऑप्शन क्रमांक 2 हे 30 तास आपलं उत्तर आलेलं आहे. कन्सेप्ट समजून घ्या, व्हिज्युअलायझेशन करा. भरतय काढते, भरतय काढते, मग काहीतरी शिल्लक राहत असेल ना एका तासाचं, ते आहे 1/30. या टाकीचा 1/30 भाग. एका तासाला 1/30 भाग भरत असेल तर टोटल टाकी 30 तासात भरेल. तेच आपलं उत्तर आहे. समजलं? आय होप समजलं असेल.